आता आपली राईड सुरू होते. आता वाजत बरोबर 6:30. इतके भारी व्ह्यूज येतात ना इथं. लहानपणापासून स्वप्न होतं. हा व्ह्यू पुढे सगळ्या अडचणी अशा काहीच नाहीयेत. आता थोडं ट्रॅफिक लागायला लागले आपल्याला. समाधान मिळतं इथं आल्यानंतर. आता पुढे बहुतेक कुठे तर नदी लागते. त्या डोंगरावर ढग उतरले सगळे. तर आम्ही ते आता पाहायला चाललोय. कसला उतार आहे इथं. आपल्या गाडीला काहीच फरक पडत नाही. ओ माय गॉड. पहाटे 4 वाजता सगळं गाव साखर रुपयात असताना मी निघालो होतो गणपतीपुळ्याला, ते पण बाईकवरून. तर हा प्रवास कसा होणार होता असा अंदाज मी थोडासा घेतला होता, पण ह्या प्रवासामध्ये इतके सुंदर व्ह्यू पाहायला मिळतील, इतका सुंदर निसर्ग पाहायला मिळेल हे वाटलं नव्हतं. चला तर मग आपल्या कोकण राईडला आता सुरुवात करूया. चला तर मग आता आपली राईड सुरू होते. गणपती बाप्पा मोरया, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. महाराज सुखरूप न्या, सुखरूप घेऊन या. चला सुरुवात करूया. आता मी डायरेक्ट जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तुम्हाला भेटतो, कारण की आता अंधार असणार आहे, तेव्हा अंधारामध्ये काही दिसणार नाही तुम्हाला एवढं जास्त. जवळजवळ 2 ते 3 तास कुठेही न थांबता राईड करत करत मी पोचलो होतो कोकणामध्ये. पण ह्या 2 ते 3 तासाच्या कंटिन्यू राईड मध्ये आलेला सगळा थकवा एका झटक्यात गेला जेव्हा मी कोकणामधील हा सुंदर सूर्योदय पाहिला. आणि तेव्हाच या कोकण राईडची खरी सुरुवात झाली. किती छान सूर्योदय, आणि अशा तऱ्हेने आपण पोचत कोकणामध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता वाजत बरोबर 6:30 आणि आपण कोकणामध्ये एंट्री केलेली आहे. आतापर्यंत थोडासा अंधार होता त्यामुळे मी काही एवढा जास्त ब्लॉग नाही केला. इथून आहे मलकापूर 16 किलोमीटर, अनुस्कुरा 47 किलोमीटर, राजापूर 96 किलोमीटर, रत्नागिरी आहे 95 किलोमीटर. तर आपण बरोबर 4 वाजता आपण राईड सुरू केली होती. मी एवढं अपेक्षित केलं नव्हतं, पण इतके भारी व्ह्यूज येतात ना इथं. कसलं भारी दिसतोय हा व्ह्यू. अजून असे भरपूर व्ह्यूज आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरंच म्हणजे मला कोकणामध्ये याचं स्वप्न जे होतं ते आज पूर्ण होतंय. एक दिवस का होईना पण आपण कोकणामध्ये आलेलो आहोत. गणपतीपुळेमध्ये आपण आज राहणार आहोत आणि नंतर मग उद्या सकाळी निघणार गणपतीपुळ्यामधून. आपला जो आजचा दिवस आहे तो पूर्ण गणपतीपुळे आणि गणपतीपुळे जवळ जी काही आसपासची ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय ठिकाणं, ती आपण इथं बघणार आहोत. लहानपणापासून स्वप्न होतं मला, खरं तर कोकणामध्ये यायची भरपूर इच्छा होती. सो ती आज पूर्ण होते आणि अशीच कायम पूर्ण हो अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करेन मी. सगळ्यात मोठं आकर्षण आंबा घाट आपल्याला लागणार आहे. सो तो पण मला एक्सप्लोर करायचा आहे. मी पहिल्यांदा आंबा घाटावरून जाणार आहे. आपल्या राईडचे आतापर्यंत 84 किलोमीटर कंप्लीट झालेत. 84 किलोमीटर आपण कंप्लीट केलेत. आपल्याला घाट लागलेला आहे. ह्या व्ह्यू पुढे सगळ्या अडचणी अशा काहीच नाहीयेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. इतका चांगला रस्ता, हा घाट, ही जी हिरवळ आहे निसर्गाची. पण वर आलोय, आपल्या साईडला जी डोंगर रांग आहे ती तुम्हाला बघता येईल. आता इथनं ह्या कॅमेऱ्यामधून कितपत ते लांबचं विजिबल होते मला माहित नाहीये, पण माझ्यासमोर जो नजारा आहे ना, एक नंबर नजारा आहे. म्हणजे जर का मी सकाळी लवकर उठलो नसतो ना तर मी एवढं सगळं मिस करणार होतो. ऐसा घाट में ट्रॅफिक नाही मांगता रे, ऐसा मूड ऑफ हो जाएगा ना, ऐसा घाट में ट्रॅफिक आहे तो. आतापर्यंत क्लीन होता घाट, आता थोडं ट्रॅफिक लागायला लागले आपल्याला. ओ माय गॉड. हे घाट जेवढे सुंदर आहेत ना तेवढेच खतरनाक सुद्धा घाट आहेत. हे आमचे 2 मित्र बघा. A few moments later. आमेनी गाव इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि वाव काय घाट आहे. हा घाट इतका सुंदर असू शकतो तर आंबा घाट काय असेल, काय सुंदर असेल आंबा घाट. म्हणजे निसर्ग, कोकण हे दरवर्षी तुम्ही केलंच पाहिजे. समाधान मिळतं इथं आल्यानंतर. डोळ्यांना असं मोहित करणारं दृश्य आहे सध्या. बहुतेक इथं पाऊस पडून गेला असणार आहे. आम्ही याच्या अगोदर बहुतेक पाऊस पडून गेला असणार आहे, तर त्यामुळे एवढी हिरवळ आपल्याला बघायला मिळते. अनुस्कुरा इथून 40 किलोमीटर आहे. मलकापूर मला वाटते 5 का 9 किलोमीटर काय तर लिहिलं होतं. आय एम सॉरी, मी नीट बघितलं नाही. मला असं वाटतं की मी प्रत्येक क्षण मी ह्या घाटातला आपल्या व्हिडिओमध्ये कैद करून घ्यावा, कारण की इतकं सुंदर दिसतं ना हे. म्हणजे मला नंतर माहित आहे मी नंतर इथं कधी येईल मला माहिती आहे, पण नंतर लगेच जमेल असं काही वाटत नाही. कसलं भारी दिसतंय राव, कसलं भारी. म्हणजे
मी फक्त थँक्यू म्हणू इच्छितो देवाला की त्यानं मला इतका सुंदर जन्म दिलाय आणि मला राईड करायला सुद्धा मिळते कोकणामध्ये, जे की माझं स्वप्न होतं कोकणामध्ये यायचं ते पूर्ण झालंय. बहुतेक गाव आहे खाली कुठलं तर, आता तुम्हाला इथनं दिसणार नाही, पण त्या डोंगराच्या बरोबर मध्ये गाव आहे. पवनचक्कीला तुम्हाला नजारा दिसेल, इथं पवनचक्की आहे का, 1 2 3. तीव्र उतार आणि वळण आहेत ह्या घाटामध्ये. आंबाघाट बहुतेक 24 किलोमीटर लांब आहे अजून. मलकापूर 6 किलोमीटर आहे इथून. वा, छान असा रोड, सुंदर असा निसर्ग आणि मस्त आपली अशी राईड चालू आहे कोकणामधून. घाट रस्ता आरंभ. आता इथून अजून एक घाट लागतोय आपल्याला. फोटो तो बनता है भाई, फोटो बनता है यहाँ पे, लेकिन कहाँ पे निकालने का यही क्वेश्चन है. जेवढे फोटोज काढतील तेवढे कमी आहेत इथं. इतका सुंदर घाट आहे. थोडंसं वारं येऊ दे, आत हेल्मेटमध्ये काहीच वारं येत नाही माझ्या. फार 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 सुंदर आहे. फक्त जरा जपून ह्या घाटामधून. कोकणातला घाट आणि कोकणातली लाल परी आपल्या पुढं आहे. एस टी महामंडळमधली बस, एस टी आपली. वाव वाह 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 वाह, क्या नज़ारा है भाई, क्या नज़ारा है. एक नंबर नजारा, एक नंबर. तुम्हाला असं वाटेल की मी मधूनच कसा व्हिडिओ सुरू केला, म्हणजे मोटोला सुरू केला, तर थोडंसं जेव्हा कोकण पट्टा सुरू होईल, कोकण प्रदेश सुरू होईल ना, तेव्हा आपण मोटोब्लॉग सुरू करून कोकणामध्ये गेल्यानंतर मला मोटोब्लॉग सुरू करायचा आहे, कारण की तिथलं पाहण्यासारखं दृश्य फार आहे. सो आता मलकापूरनं 2 किलोमीटर आहे, माझ्या तुम्ही समोर बघू शकता मलकापूर आहे. आता पुढे बहुतेक कुठे तर नदी लागते, त्या नदीचं जर का नाव मला इथं बघायला मिळालं तर मी तुम्हाला सांगेन. ही नदीचं नाव आहे जे कडवी नदी आहे. नदी फार मोठी नाही आहे, तर मुलं पोहायला आलेत. कडवी नदी नावाची नदी आहे ही. आपण आलो आहोत मलकापूरमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत आंबाघाटमध्ये. नायफर तुम्ही बघू शकता की त्या डोंगरावर ढग उतरले सगळे आणि आपण सध्या ढगामध्ये आहोत. फिलिंगच भारी आहे यार ही. वन्य प्राणी भ्रमण मार्ग, इथं आपल्याला वन्य प्राणी सुद्धा दिसतील. कुठला तरी वन्य प्राणी दिसू दे. ओ माय गॉड. मला वन्य प्राणी तर दिसला नाही, पण आंबा घाटामध्ये जो नजारा पाहायला मिळाला तो अतिशय सुंदर आणि मनाला समाधान देणारा होता. चला तर मग बघूया. जेव्हा आपण आंबाघाटला सुरुवात करतो, आंबाघाट चढायला बाईकवरून कारमधून, तर आपल्याला आंबाघाटच्या सुरुवातीलाच एक स्वयंभू हनुमान मंदिर पाहायला मिळतं. तर आम्ही ते आत्ता पाहायला चाललो आहे. जरा थोडंसं खाली आलं की आपल्याला स्वयंभू मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं, जे की माझ्या डाव्या साईडला आत्ता आहे. हे आहे ते स्वयंभू हनुमानाचं मंदिर. आंबा घाटामध्ये पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला डाव्या बाजूला थोडंसं खाली गेल्यानंतर एक स्वयंभू मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं. मंदिर अतिशय स्वच्छ आणि मंदिराच्या आसपासचा निसर्ग अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. मंदिर पाहून झालं आणि मी पुन्हा निघालो होतो घाटामध्ये आपली राईड एन्जॉय करायला.
तर मी तुम्हाला सांगतो काल दिवसाची पूर्ण गोष्ट आणि काल रात्रीची गोष्ट की आपण हे गणपतीपुळ्याचं प्लॅनिंग कसं ठरलं. मला प्रत्येकचा फोन आला, गणपतीपुळ्याला जाऊया का, तुला 2-3 दिवस सुट्टी असेल तर म्हणलं ठीक आहे. सो आपण रविवारी सकाळी पहाटे जाऊ आणि रविवारी राहूया आणि सोमवारी सकाळी लवकर माघारी येऊ रिटर्न. मग प्लॅनिंग केलं सगळं. आपण उद्या सकाळी 5 वाजता निघतो इथून. तर म्हणलं ठीक आहे, मी सकाळी इथनं मी 4 वाजता निघेन, जेणेकरून मी तुझ्याकडे 4:30-5 पर्यंत मी तुझ्याकडे येईन. तर आपण तिघंजण म्हणजे मी, प्रत्येकाने आकाशच्या घरी भेटायचं ठरलं होतं. आम्ही तिघंजण तिथनं जाणार होतो. कसला उतार आहे इथं यार, म्हणजे एकदम जर का कोण फास्टमध्ये जर का आलं तर डायरेक्ट तो रिसॉर्टच्या किंवा त्या घराजवळच जाईल. कोकण खरंच मस्त आहे बरं का. कोकणात शांत वाटतं आणि एकदम रिलॅक्स वाटतं, समाधानी वाटतं. हे शहरामध्ये राहण्यापेक्षा मला ते कोकणामध्ये राहायला कधी पण चांगलं. पण ह्याचा अर्थ सगळ्या शहरातल्या माणसांनी कोकणामध्ये आलं तर कोकणात सुद्धा शहर करून टाकतील ते, प्रदूषण करून सगळं. खड्ड्यात रस्ते असू दे किंवा रस्त्यात खड्डे असू दे, आपल्या गाडीला काहीच फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. देवरुख इथनं 24 किलोमीटर आहे. मागच्या अनुभवावरनं शिकून ह्या वेळेला म्हटलं राईडच्या अगोदर आदल्या दिवशी रात्री आपली टँक फुल करायचा, नंतर पेट्रोल पंप मिळू दे नंतर मिळू दे, आपल्याला काही फरक पडत नाही. कारण की रायगडच्या वेळेला रायगड पन्हाळा ह्या दोन्ही किल्ल्यांच्या वेळेला असं झालं होतं. मला ऐनवेळी पेट्रोल पंप हुडकायला लागला होता. पन्हाळ्याच्या वेळी काय सोडा आपण सकाळीच गेलो होतो, त्यामुळं काय एवढं वाटलं नाही. पण रायगडच्या वेळेला आम्ही पहाटे असंच निघालो होतो 4 वाजता. तेव्हा त्या पेट्रोल पंपवाल्याला उठवलं झोपेत, आम्हाला पेट्रोल पाहिजे बाईकमध्ये, आम्हाला जायचं आहे पुढं. तसं नको व्हायला, आपल्या पण सगळं रेडी करून मग जाऊ. काल सकाळपासून मी झोपलो नव्हतो, म्हणजे दुपारची सुद्धा झोपलो नव्हतो. सकाळी उठलो तेवढंच, म्हणजे परवा दिवशी रात्रीची माझी झोप झाली एक 4-5 तासच. कारण की मी परवा दिवशी रात्री आपल्या एडिटिंगचं काम करत होतो बांधवगडच्या सेकंड पार्टचं. ही राईड होईल तेव्हा तो भाग अपलोड करण्यात येईल. नंतर मग ही राईडचा भाग जो आहे, ह्या राईडचे व्हिडिओज आहेत ते अपलोड करण्यात येईल. शूट करणार आहोत किंवा त्याची माहिती घेणार आहोत. त्याच्यावर मी चांगली अजून माहिती घेणार, प्रॉपर व्हिडिओ करणार आहे मी तो.